प्रथमेश शेट नारळच नारळ. तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आज आमोशा आहे आणि बैलपोळा पण आहे. तर आज आपण चाललोय आपल्या देवांना नारळ फोडायला. काय भैया पाणी घेतले का? यो सब तयारी. आज तुम्हाला आमच्या माळ्यातलं मंदिर दाखवतो. यो हे कोण आहे? आपण नामच नाही आता उसको. तर चला आपला दोघातलं मंदिर पण दाखवतो मला आज. यो नारळ कुठं फोडू? ह्याच्या फोडू का? इथं फोडायचं. इथं फोडू का? हवा फोडला. चला असं टाकू नये रे, व्यवस्थित ठेवावं रे देवाला. झालं. इथं पण आपल्याला नारळ फोडायचं आहे. कसं आहे, आमोशाचा नारळ फोडलेलं चांगलं असतं. गरम आहे रे खाली ते. मग घेत रे. पहिले पाणी होत की देवाला. वा चला धर ठेवा. झाले नारळ फोडून झालाय. थोडा प्रसाद मी घालला. आता आपण घरी जाऊ आणि मग नंतर थोडं आपण पोटपूजा करू. मग नंतर आपलं तुम्हाला दुमामाळ्याचं मंदिर दाखवा. आज आमोशा आहे, तिथं गर्दी आज. तिथं पण नारळ फोडायचं आपल्याला. नंतर मग कारल्यात जाऊन कारल्याच्या पाठीमागं मसोबाला नारळ फोडायचा आहे. चला चल गेलं. हां ते आपलं दुमामाळ्यातलं मंदिर. चल तर पण हे आपल्या गावातलं मंदिर श्रीनाथ मस्तकाचं. बस गाडी चल. चालू तर करला का गाडी पहिली. लय गार गरम झाली. तर आपलं देवदर्शन सगळं झालेलं आहे आणि आपण आता आपल्या बैलपोळ्याची आपल्याला ऑर्डर आहे, तिकडे चाललोय. पण त्याच्या आधी आपल्याला कारल्यातल्या मसोबाला नारळ फोडायचा आहे. काय म्हणायचं तुला? नारळ ते आपल्या किचनचं आहे का? त्याच्या खाली आहे बघ जा. किचनचं कुठं? आपण चावी लटकत नाही का? चावी लावत नाही का दाराच्या माग? खाली सोप्यावर कडेला घेऊन ये. तर चुकून आपण नारळ विसरलेलो आहे. बघू पुढं आता. लय गरम होतंय. कडक ऊन पडलंय आज. लय बेकार ऊन आहे. सांगता येत नाही, संध्याकाळी पाऊस बिऊस होऊ शकतो. तर चला भाई शेट नारळ घेऊन आलेले आहेत. कडक कडक एक नाद नाही करायचा. तर चला आपण बघू पुढं. भाई शेट आता नारळ फोडायला चाललेत. मी काय उतरत नाही गाडीतून, लय ऊन लागते. आता आपला शेवटचा नारळ आहे कारल्याच्या ठिकाणी आपण फोडायला नारळ. तर चला आता इथं नारळ फोडून आपल्याला कुंजीरवाडीत जायचं आहे. आज आपल्याला बैलपोळ्याचं काम आहे, ऑर्डर आहे आज. तर आपण जाणार आहे. सगळे पोरं गेलेली आहे. मला वाटतं सेटअप लावतो तिथं जाऊन. अजून सेटअप लावायला गेलेत पोरं. आपण थोडं लेट आहे आज, थोडं उशिरा उठलो. तर ठीक आहे, बघू आता बाहेरला काय अडचण येते का बघू. आता मी गेलो असतो नारळ फोडायला, पण थोडा खडतर प्रवास आहे, त्यामुळे मी जाऊ शकत नाही तिथं. जा ना, त्याला घेऊन जा ना.
विजय भाई त्याच्यावर जा रे. तर चला ठीक आहे बघू. चला आपण आले आपल्या ऑर्डरच्या ठिकाणी. LED वाले सेटअप. सोनिया खूप जाम झाले. माझ्या ब्लॉग मध्ये आडवे तिडवे पडल्यात. अरे लाईट लावाय तुम्ही तर खाली का पडले असा. गारगार पोटात गारगार होत. चला बघू पुढं. चल उठा की रावल्या ते उचकल परत. बाय आता उठ चल. आणू का उतरले काय नंतर तुम्हाला घेतो. अरे हे व्हिडिओ धनश्री इव्हेंट वरून टाकतील आपल्याकडं. माग लावायला लागला. सोने एका हातानेच उचलतो शार्पी बघ रावल्या. सायला बरोबर पॅनल माग झाकून गेलाय. ला टाकली काळूला टाकली. ट्रॉली चुकली तर हळूहळू काम आभाळ आले. पाऊस नाही पडला बाहेर. का आवडायचंय आता का कसा वाज मोडतो काय मागायचं. अरे मागाशी विषय काय झाला. गायकवाड लाईटचे मालक नाद नाही करायचा. बाहेर आली का तू. हा लाव ना. अजून काय लावायचं आपल्याला. अजून महाराज बिझी वेगळ्याच त्याच्यात बिझी. खराब झाली तुमची बार होती ना भाऊ. गरीब माणसं तारीख काय धरली लग्नाची. आता नाही करायचं. तू बस रे तू. आईला मला ठरलंय लग्न ठरलंय ना याचं. अरे आपल्याला कुठं आमंत्रण देणार आहे तो. कशाला परभणीला. संभाजीनगरला का परभणीला आहे तू. तू कुठला आहे सांग मला पहिले. लग्न कुठं का असं. तू कुठला आहे. कुंजरवाडीतला आहे ना. कुठला इथला का. तोंडात काय घालले काय घाल. हे आमची बिटू दादा आळंदीचे करता धरता. कुठे गेला आशा. आशा फरार झाला का. अरे बघ की टाकला की. रात्री कोंबडी शिजवलेला ब्लॉक पाहिला का. अरे आम्हालाच पुरलं नाही. कोंबड्या वाजल्या. ब्लॉक कोंबड्या
आशू महाराज आलेले आहेत. आपण कधी झाले उन्हात तळमळतोय. तुझी पण सुधरेल बाबा. आशू बाहेर येईल आता. तुझी पण सुधरेल. नाद नाही करायचा आशू महाराजचा. संख्याचं रावल्या चालला तर बिर्याणी खायला. तू पे बाबा पाणी. तू कामाचा आहे. पे पाणी. अशा असते एलईडी वॉलची वायरी. पॉवर कॉर्ड. एक्सलर. फायनली सेटअप जोडून झालेलं आहे. आता वायरिंगचं काम चाललेलं आहे बोरांचं. ब्लेंडर आणि आपल्याला एम पार्लरचे मालक इथं मस्त पैकी ते प्रत्येक शब्दमाळ यांच्या लाईट आलेल्या आहेत. त्यांचे लेझर लाईट आहेत. परत स्क्रीन आहे त्यांची इथं बघायला आवर्जून नक्की या. संध्याकाळी 6 वाजता शो आहे. 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत बैलगाड्याचा शो आहे. नाही, बैलगाड्यांचा म्हणजे बैलपोळ्याचा शो आहे. रात्री जवळजवळ 4 वाजल्यापासून चालू आहे. आता 4 साडेचार वाजता तर 8-9 वाजेपर्यंत चाललेला आहे शो. तर या आवर्जून बघायला या. प्रतिदानाला सपोर्ट करा, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब पण करा. कसा आहे आमचा अँकर? झालंय मटेरियल जोडत आलंय आपलं. वायरिंग काम चाललंय आता. केकेंद्रांचे मालक निखिल शेठ चौधरी यांचे आमच्या ऑर्डरच्या ठिकाणी प्रस्ताव झालेले आहेत. काय मग काय नाही, तुम्हाला भेटायला आलो बघा. वा 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 वा. माणूस 2 महिन्यानंतर रोज फोन करून आता भेटला. अहो ही चालतात कुठं ओडीचा बिडीचा फिरायला. आम्ही काय करायचं असं साऊंड लावायचा प्रॉब्लेम. झाला का सेटअप जोडून? वायरमॅनला आर्थिंग बसत असेल ना. यो आमच्या साईली मस्त सेटअप जोडलेला आहे. सेटअप रेडी. जेन्सडा चालू आहे सगळं. तुम तक तक तुम तक तुम तक तक विनोदिनी नंदनुते गिरिवरविंद शिरोधिनि वाशिनि विष्णु विलासिनि जिष्णुनुते गिरि नंदिनि नंदित मेदिनि
शाजाकडे नाही हो. नीट रे. ते हे लावलेलं आहे त्याला काय विषय नाही. टाय पेपर टाय आपलं वायर टाय. अरे तू तर दिसतोय तो मागचा दिसतच नाही. झालंय मटेरियल काढून आता आमचं. यो हनी सिंग काळू सिंग कुठे काळू सिंग. आम्ही बैल पोळ्याची आमची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे दिसते का? आणि आमचा एक बैल पूजायचा राहिलेला आहे. बघून घ्यायला पूर्ण थकलेला जीव आहे. मच्छराने चावून काळा केलाय का त्याला. तर ठीक आहे अशा प्रकारे आता टेम्पो बिंपो आम्ही खाली केलेला आहे. नाही बाबा आज नाही काय. चप्पल तर केलेला आहे त्याच्यामुळं आजचा ब्लॉग इथे संपला. जेवण झालंय आमचं सगळं ओके मस्त टाईट मध्ये. थँक्यू बाय बाय. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय गुड नाईट टेक केअर. काळू महाराज.